आज आपण या सेशनमध्ये आकाशिक रेकॉर्ड रीडिंग काय असतं ते पाहणार आहोत. सेशन सुरू करण्यापूर्वी जमिनीवरती बसायचं आहे. आपण जमिनीला म्हणजेच अर्थला कनेक्ट असलो पाहिजे. मेडिटेशनच्या पोजमध्ये बसायचं आहे. दोन्ही हात सरळ, ज्ञानमुद्रा. गुडघ्यावरती दोन्ही हात ठेवायचे, दोन गुडघ्यांवरती दोन हात ठेवायचे. जस्ट फील रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. नाउ जस्ट इमॅजिन करायचं डिवाइन एनर्जी, डिवाइन लाईट, व्हाईट लाईट आकाशाकडे बघतोय असं इमॅजिन करायचं. आपल्या वरून म्हणजेच आकाशातून डिवाइन एनर्जी खाली येते. व्हिज्युअलाइज करायचं. इमॅजिन करायचं आहे आकाशातून ती एनर्जी खाली येते आणि क्राउन चक्रामध्ये एंटर करते. त्या एनर्जीने आपल्या क्राउन चक्रामध्ये, क्राउन चक्र म्हणजे आपला जो टाळूचा भाग आहे, डोक्याचा वरचा जो भाग आहे, त्या भागातून तिने आपल्या क्राउन चक्रामध्ये एंटर केले. प्युरिफाय युअर क्राउन चक्रास, प्युरिफाय युअर क्राउन चक्रास, प्युरिफाय युअर क्राउन चक्रास. चार्ज युअर क्राउन चक्रा, चार्ज युअर क्राउन चक्रा, चार्ज युअर क्राउन चक्रास. क्राउन चक्रास प्युरिफाय झाले, चार्ज झाले. खूप रिलॅक्स वाटतंय, कुठलंही टेन्शन डोक्यामध्ये नाही आहे. पॉझिटिव्ह वाटतंय, पॉझिटिव्हिटी फील करतोय. खूपच जास्ती व्हायब्रेशन जाणवत आहे. डिवाइन लाईट, व्हाईट लाईट, परमेश्वराशी आपण कनेक्टेड आहोत असं फील करतो. नाव डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जी थर्ड आय चक्रास मध्ये येते. थर्ड आय चक्रास दॅट मीन्स आपल्या डोळ्यांच्या, दोन्ही डोळ्यांच्या जो मधला भाग आहे, जिथे शंकराचा तिसरा डोळा असतो, ती जी प्लेस आहे त्या प्लेसमध्ये डिवाइन लाईट, ईश्वरी प्रकाश, ऊर्जा येते. आपण तो जो फोर्स आहे तो फील करतोय. प्युरिफाय युअर थर्ड आय चक्रास, प्युरिफाय युअर थर्ड आय चक्रास, प्युरिफाय युअर थर्ड आय चक्रास. प्युरिफाय म्हणजे शुद्ध होत आहे. चार्ज युअर थर्ड आय, चार्ज युअर थर्ड आय, चार्ज युअर थर्ड आय, चार्ज युअर थर्ड आय, चार्ज युअर थर्ड आय. आपला थर्ड आय चक्रास प्युरिफाय झालाय आणि चार्ज झालाय. नाव दिस एनर्जी, आता ही जी एनर्जी आहे ती आपल्या थ्रोट चक्रासमध्ये येते. थ्रोट चक्रास दॅट मीन्स आपला जो गळ्याचा भाग आहे, किंवा आपण ज्याला घसा असं म्हणतो, जिथे आपण खातो, तो जो पार्ट आहे तिथे आपली एनर्जी येते. वी जस्ट रिलॅक्स, वी जस्ट फील व्हेरी रिलॅक्स. प्युरिफाय युअर थ्रोट चक्रास, प्युरिफाय युअर थ्रोट चक्रास, प्युरिफाय युअर थ्रोट चक्रास. Charge your throat, charge your throat, charge your throat, charge your throat, charge your throat chakras.
थ्रोट चक्र म्हणजे गळ्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, काही त्रास होत असेल तर तो सगळा निघून जातो आहे आणि खूपच जास्ती पॉझिटिव्ह वाटतं आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, feeling very positive and happy. Now this energy coming in your chest area, that means heart chakras. Heart chakras म्हणजे हृदय. आपल्या हृदयामध्ये ईश्वरी शक्ती, डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जी, व्हाईट लाईट एंटर करते. आपल्या हृदयातील द्वेष, तिरस्कार निघून जातो आणि प्रेमाची भावना, सगळ्यांबद्दल प्रेम आपल्या हृदयात निर्माण होते. फीलिंग व्हेरी पॉझिटिव्ह. प्युरिफाय युअर हार्ट चक्रास, प्युरिफाय युअर हार्ट चक्रास, प्युरिफाय युअर हार्ट चक्रास. चार्ज युअर हार्ट चक्रा, 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 चार्ज युअर हार्ट चक्रास. हार्ट चक्रास प्युरिफाय आणि चार्ज होते. खूप छान वाटतं आहे, खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूपच हॅप्पी फिलिंग्स क्रिएट होतात. कुठलंही टेन्शन नाही, स्ट्रेस नाही, डिप्रेशन नाही, त्रास नाही. जस्ट आपण आणि परमेश्वर, आपण आणि ते डिवाइन लाईट, प्रकाश आपल्यासोबत आहे. नाव दिस एनर्जी कमिंग in your stomach area, that is solar plexus. solar plexus हे जे चक्र आहे, that means stomach area, तुमच्या पोटाचा जो भाग आहे तिथे ती एनर्जी प्रवेश करते. डिवाइन लाईट, डिवाइन सोल, डिवाइन एनर्जी, व्हाईट लाईट पोटाच्या एरियामध्ये प्रवेश करते. पोटाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, होणारा त्रास निघून जातो. फीलिंग व्हेरी पॉझिटिव्ह, व्हेरी हॅपी. प्युरिफाय युअर सोलर प्लेक्सास, प्युरिफाय युअर सोलर प्लेक्सास, प्युरिफाय युअर सोलर प्लेक्सास. Charge your solar plexus, charge your solar plexus, charge your solar plexus. सोलर प्लेक्सास चार्ज होतं आहे, प्युरिफाय होतं आहे. खूप छान वाटतं आहे. जस्ट कनेक्टेड टू द हायर सोल, हायर एनर्जी, डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जी. Now this energy coming in your sacral chakras. sacral म्हणजे पोटाच्या खालचा भाग. तिथे व्हाईट लाईट, डिवाइन एनर्जी एंटर करते. जर तिथे कुठला त्रास असेल तर तो निघून जातो आहे. खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे. प्युरिफाय युअर सॅक्रल, प्युरिफाय युअर सॅक्रल चक्रास, प्युरिफाय युअर सॅक्रल चक्रास, प्युरिफाय युअर सॅक्रल, प्युरिफाय युअर सॅक्रल चक्रास. चार्ज युअर सॅक्रल चक्रास, चार्ज युअर सॅक्रल चक्रास, चार्ज युअर सॅक्रल. फीलिंग व्हेरी पॉझिटिव्ह. No stress, no depression, just relax, very relax, relax, relax. Positive vibration surrounding you. Now this energy coming
इन युअर रूट चक्रास. रूट चक्रास म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये गुदद्वार असं म्हणतो. तर तिथे आपली एनर्जी एंटर करते. जर आपल्याला कुठला त्रास असेल तर तो निघून जातो आहे. ती जागा प्युरिफाय होती म्हणजे शुद्ध होती आहे. प्युरिफाय युअर रूट चक्रास, प्युरिफाय युअर रूट चक्रास, प्युरिफाय. चार्ज युअर रूट चक्रास, चार्ज युअर रूट चक्रास, चार्ज युअर रूट चक्रास. चार्ज 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 चार्ज. पूर्ण बॉडी खूप रिलॅक्स झाली आहे, चार्ज झाली आहे. खूप छान वाटतं आहे. आपलं बॉडी जे आहे खूप हलके वाटते, खूप क्लीन वाटतं आहे, पॉझिटिव्ह वाटतं आहे आणि खूपच जास्त रिलॅक्स वाटतं आहे. जस्ट मी अँड गॉड, मी आणि माझा. Now this energy transfer on your face area. आपला जो चेहऱ्याचा भाग आहे, आपले डोळे, आपले नाक, नोज, एअर, कान, लिप्स, ओठ, चिक एरिया, आपला गालाचा जो एरिया आहे, आपल्या डोक्याच्या मागचा भाग गळ्यापर्यंतचा पूर्ण जो तो एरिया आहे प्रकाशित होतो आहे. डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जी त्याच्यावर स्प्रेड होती आहे. खूपच जास्ती पॉझिटिव्ह आणि रिलॅक्स वाटतं आहे. जस्ट फील दिस एनर्जी, जस्ट फील दिस फ्लो ऑफ एनर्जी. नाव this energy transfer on your back area. आपल्या पाठीचा जो मागचा भाग आहे, पूर्ण जो पाठीचा भाग आहे, मणक्याचा जो कणा आहे, त्या भागावरती ती एनर्जी स्प्रेड होते. डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जी, डिवाइन फोर्स, व्हाईट लाईट, परमेश्वरी ऊर्जा आपल्या पाठीच्या मागच्या भागात स्प्रेड होते. जस्ट फीलिंग व्हेरी पॉझिटिव्ह अँड व्हेरी रिलॅक्स. जस्ट फील रिलॅक्स, 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 व्हेरी पॉझिटिव्ह. पाठीचा कुठलाही त्रास असेल, मणक्यात त्रास होत असेल, सगळं निघून जातो आहे. कुठलीही पेन नाही, वेदना नाही, त्रास नाही, जस्ट हॅपीनेस, आनंद आणि प्रेम आपल्यामध्ये आहे. नाव दिस लाईट, दिस एनर्जी, डिवाइन लाईट, डिवाइन फोर्स ट्रान्सफर ऑन युअर लेग्स एरिया. आपल्या पायाचा जो भाग आहे त्या भागावरती, आपले नीज, गुडघे, कंबरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्या भागावरती, गुडघ्याच्या खालचा भाग, नीजच्या खालचा भाग, पायांचे तळवे, पायांची बोटं, या सगळ्या पार्टवरती डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जी, डिवाइन फोर्स ट्रान्सफर होतं. पायाचा जर कुठला त्रास होत असेल तोही निघून जातो आहे. सगळ्या वेदना निघून जात आहेत, सगळा त्रास निघून जातो आहे. जस्ट फीलिंग व्हेरी पॉझिटिव्ह अँड रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. नाव दिस एनर्जी ट्रान्सफर
ऑन युअर ऑरा. ऑरा मीन्स आपल्या शरीराच्या कडेने, आपल्या बॉडीच्या कडेने एक डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जी, डिवाइन फोर्स, प्रकाश असतो. प्रकाशाचे लेयर्स असतात, थर असतात. आपल्या ऑरावरती डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जी, डिवाइन फोर्स ट्रान्सफर होतो. आपली ऑरा प्युरिफाय होते, शुद्ध होते. प्युरिफाय युअर ऑरा, प्युरिफाय युअर ऑरा, प्युरिफाय युअर ऑरा. चार्ज युअर ऑरा, चार्ज युअर ऑरा, चार्ज युअर ऑरा, चार्ज युअर ऑरा, चार्ज युअर ऑरा. खूप जास्ती कनेक्टेड वाटतं परमेश्वराशी, डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जीशी आपण कनेक्टेड आहोत. नाव दिस एनर्जी ट्रान्सफर ऑन युअर सोल. सोल दॅट मीन्स आत्मा. आता ही एनर्जी आपल्या आत्म्याला प्रकाशित करते. डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जी, डिवाइन फोर्स आपल्या आत्म्यावरती प्रकाश पाडते. आपला आत्मा शुद्ध आणि प्युरिफाय होतो. प्युरिफाय युअर सोल, 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 प्युरिफाय युअर सोल. नाव this energy transfer on your whole body. आपली पूर्ण बॉडी प्रकाशित होते, शुद्ध होते, चार्ज होते. खूप बेटर वाटतं आहे, खूप रिलॅक्स वाटतं आहे, पॉझिटिव्ह वाटतं आहे. कुठलाही त्रास नाही, स्ट्रेस नाही, डिप्रेशन नाही. जस्ट फीलिंग व्हेरी पॉझिटिव्ह. शरीर आपलं, आपली बॉडी वेटलेस झाली. कुठलंही वेट नाही आहे. हलकी 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 होत चालली. नाव दिस एनर्जी आता ही जी एनर्जी आहे किंवा आपला सोल जो आहे तो आपल्या क्राउन चक्राजमधून बाहेर पडतो. आपला आत्मा आपल्या सोल चक्राजमधून बाहेर पडतो. खूप जास्ती पॉझिटिव्ह वाटतं आहे. आपल्या क्राउन चक्रामधून आपला सोल बाहेर पडला आहे, आत्मा बाहेर पडला आहे. सोल ट्रॅव्हलिंग म्हणजेच आत्म्याचा प्रवास सुरू झाला. जस्ट व्हिज्युअलाइज करायचं आहे. आपल्यासमोर आपली इष्टदेवता कोणीही असेल, स्वामी समर्थ, भगवान श्रीकृष्ण, आपले सद्गुरू, त्यांना समोर आणायचं आहे आपल्या. हा अनंताचा प्रवास आहे. सगळीकडे स्काय, अनंत असा आकाश आहे, प्रकाश आहे, डिवाइन लाईट आहे. दुसरं काहीही नाही आहे तिथे. नो पेन, नो इमोशन्स, नो स्ट्रेस, नो डिप्रेशन. आपल्या इष्टदेवतेला आपल्या समोर आणायचं आणि प्रार्थना करायची. हे परमेश्वरा, हे माझं रेकॉर्ड ओपन करण्यासाठी हे सोल ट्रॅव्हलिंग आत्म्याचा प्रवास करतो. मी माझ्या मनामध्ये काही क्वेश्चन घेऊनच इथे एंटर केलं आहे.
माझा हात पकडून तुम्हाला घेऊन जा. त्या रेकॉर्डपर्यंत, ते रेकॉर्ड ओपन करण्यासाठी मला मदत कर आणि मला तिथपर्यंत घेऊन जा. जस्ट व्हिज्युअलाइज दिस एनर्जी. तो प्रकाश आपल्या इष्टदेवतेचा हँड तिने होल्ड केले आपला आणि आपल्याला ती त्या रेकॉर्डपर्यंत घेऊन जाते. जस्ट व्हिज्युअलाइज करायचं आहे. फील दिस एनर्जी. आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं आहे ते जस्ट आपल्या मनामध्ये स्टोअर करायचं आहे, मनामध्ये साठवायचं आहे. वॉट एव्हर काहीही दिसेल, जे काही आपल्याला कोणाला प्रकाश दिसेल, कोणाला लोक दिसतील, वेगवेगळे आत्मे दिसतील, स्पिरिट दिसतील, देवदेवता दिसतील, जे काही दिसेल ते फक्त पाहायचं. कोणालाही ॲक्सेप्ट करायचं नाही आहे विदाऊट इष्टदेवता. तुमचा जो गुरु आहे, तुम्ही ज्यांचा हात पकडून त्या रेकॉर्डपर्यंत जात आहे, त्याच्याशिवाय कोणालाही कुठल्याही एनर्जीला ॲक्सेप्ट करायचं नाही. आपला सोल डीप जातो आहे. डीप अँड डीप, डीप अँड डीप, डीप अँड डीप, डीप अँड डीप, डीप, खोल, अधिक खोल, अधिक खोल, अधिक खोल. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. आपलं सोल ट्रॅव्हलिंग आपल्या सद्गुरूंसोबत, आपल्या स्वामींसोबत, श्रीकृष्णासोबत जे काही तुम्ही इमॅजिन केलं आहे त्यांच्यासोबत चालू आहे. ते आपल्याला मार्ग दाखवत आहे. नाव इमॅजिन, जस्ट व्हिज्युअलाइज करायचं किंवा आपल्याला आपले इष्टदेवता जिथे घेऊन गेले ते पाहायचं. आपण एका अशा प्लेसवरती पोहोचलोय जिथे आपलं रेकॉर्ड, आपण मागच्या जन्मात केलेली कर्म, आपले मागचे जन्म, आपल्या करंट लाईफमधल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तिथे आहे. असं खूप मोठं रेकॉर्ड आहे, एक पुस्तक आहे. आजूबाजूला जस्ट डिवाइन लाईट, प्रकाश आहे, आकाश आहे, अनंत आकाश. फीलिंग व्हेरी पॉझिटिव्ह. ती जी प्लेस आहे जिथे तुमचं रेकॉर्ड ओपन केलं जाणार आहे, त्याच्या दरवाजाच्या जवळ तुम्ही उभे आहात. आता तुमच्या इष्टदेवतेला घेऊनच तुम्ही त्या दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करत आहे, पोहोचता. तुम्ही खूप मोठ्या अशा जागेवरती पोहोचलाय. तुम्हाला दिसतंय की तुम्हाला तुमच्या मागच्या जन्मांचं, या जीवनाचं रेकॉर्ड तिथे तुम्हाला केलेलं दिसतंय. अनेक गोष्टी दिसत आहेत वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. कोणाला लिहिलेलं दिसतं आहे, कुठल्याही स्वरूपात तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं आहे. जस्ट जो इनर व्हॉइस तुम्हाला येतो आहे, कोणीतरी तुम्हाला गाईड करतं आहे, तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगतं आहे, ऐकण्याचा आतून प्रयत्न करायचा आहे. डीप अँड डीप, डीप अँड डीप, डीप अँड डीप, डीप अँड डीप, अधिक खोल, अधिक खोल, अधिक खोल, अधिक खोल जाऊन
ते रेकॉर्ड ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हॉट एव्हर तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर, तुमच्या मागच्या जन्मामध्ये केलेल्या कर्माचं उत्तर, आत्ताच्या जन्मामधील प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळतं आहे. जस्ट अवेअर राहून, कॉन्शियस राहून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे, ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हॉट एव्हर जे काही दिसतं स्टोअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लिसन दिस इनर व्हॉइस, आतला आवाज ऐका. आतला आवाज तुम्हाला काय गाईड करतो, तो डिव्हाइन व्हॉइस, डिव्हाइन लाईट तुम्हाला काय गाईड करतं. प्रयत्न करा ऐकण्याचा. त्या प्लेसवरती 5 मिनिटे मेडिटेशन करायचं. जस्ट फीलिंग व्हेरी रिलॅक्स, 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 व्हेरी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. गो डीप अँड डीप, डीप अँड डीप, डीप अँड डीप. अधिक खोल, अधिक खोल, अधिक खोल, अधिक खोल, अधिक खोल, अधिक खोल, अधिक खोल जाण्याचा प्रयत्न करत आहे. पाच मिनिटे ध्यान करून तिथे तुम्हाला जे काही आन्सर मिळत आहे ते ऐकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा.
नाव आता आपल्याला जे काही आन्सर मिळालं आहे ते आन्सर ॲक्सेप्ट करून परत यायचं. तुमची इष्टदेवता तुमच्यासोबत आहे. तिने तुमचा हँड हात धरलेला आहे. त्या रेकॉर्डमधून, डिवाइन लाईट, डिवाइन एनर्जीमधून तुम्ही परत येता. ज्या दरवाजामधून तुम्ही आतमध्ये प्रवेश केला होता तिथून तुम्ही परत माघारी येता. अनेक गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, त्या फक्त जस्ट मनात स्टोअर करायच्या आहेत. कुठल्याही एनर्जीला ॲक्सेप्ट करायचं नाही. आपल्या सद्गुरूंशिवाय, आपल्या इष्टदेवतेशिवाय, तिच्यासोबतच आपण राहायचं. नाव आपण सोल ट्रॅव्हलिंग करत 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 आपल्या मूळ ठिकाणी परत येतो. आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची, आभार मानायचे की हे माते, हे परमेश्वरा, हे डिवाइन लाईट, तू इथे माझ्यासाठी आलास, मला गाईड केला, मला मदत केलीस, माझ्या जीवनाचा उद्देश, जगण्याचा मार्ग मला दाखवलास. त्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानतो. आपली इष्टदेवता परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतात. आपला सोल आपल्या क्राउन चक्राजमधून परत एंटर करतो आहे आपल्या आतमध्ये. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्य येतं. आपण जसे पूर्वी होतो त्या स्थितीमध्ये येतो आहे. हळुवारपणे यायचं, एकदम हळुवारपणे. जस्ट फील रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. व्हेरी पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह. फीलिंग व्हेरी हॅपी. खूप आनंदी आहोत आपण. कसलाही त्रास नाही, स्ट्रेस नाही, डिप्रेशन नाही, प्रॉब्लेम नाही. फक्त हॅपीनेस, आनंद आनंद आनंद. जस्ट रिलॅक्स 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 रिलॅक्स. आता हळुवारपणे आपले डोळे ओपन करायचे. खूप हळुवारपणे डोळे ओपन करायचे. कुठलाही ताण नाही, स्ट्रेस नाही. डोळ्यांवरती कुठलाही ताण येऊ द्यायचा नाही. जस्ट फील व्हेरी पॉझिटिव्ह अँड व्हेरी रिलॅक्स. आपले हात रब करायचे एकमेकांवरती. दोन्ही हातांचे तळवे जे आहेत ते घासायचे. हँड रबिंग करायचे आणि आपल्या हातांमध्ये जी एनर्जी क्रिएट झाली ती आपल्या डोक्यावरती ठेवायची, आपल्या क्राउन चक्राजवरती किंवा थर्ड आय जिथे आपल्याला पेन जाणवतो आहे तिथेही तो आपण आपला हात ठेवू शकतो. कारण आपल्या हातामध्ये खूप मोठी एनर्जी क्रिएट झाली, स्टोअर झाली. आता आपल्या दोन्ही हातांचे तळवे जे आहेत, दोन्ही हात जमिनीवरती ठेवायचे. म्हणजे आपला जो हातांचा खालचा भाग आहे म्हणजेच तळवा जमिनीला टेकला पाहिजे. म्हणजेच हात उलटे जमिनीवरती ठेवायचे. कारण का आपल्या हातांमध्ये खूप जास्ती फोर्स क्रिएट झालेला असतो. तो आपण सगळा आपल्या अर्थमध्ये, जमिनीमध्ये सोडतो. कारण ही सगळी ऊर्जा सहन करणारी जर कोणी असेल
तर ती धरणी माता असते. म्हणून सगळी एनर्जी आपण धरणी मातेमध्ये ट्रान्सफर करतो. जस्ट फील व्हेरी रिलॅक्स अँड पॉझिटिव्ह. नो थॉट्स, नो निगेटिव्हिटी, नो पेन, कुठलाही प्रॉब्लेम नाही, त्रास नाही, नो स्ट्रेस, नो डिप्रेशन, नथिंग. जस्ट God and you, just divine light and you. Just feel very positive and very positive.